गव्हाच्या पिठामध्ये टोमॅटो टाकून तर पहा. तर आज आपण गव्हाच्या पिठामध्ये टोमॅटो टाकून असा एक भन्नाट आणि चविष्ट पदार्थ बनवणार आहोत, जो की आपण मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी देऊ शकतो. तर मंडळी, चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे सगळ्यात आधी मी 4 टोमॅटो घेतलेले आहेत. तर शक्यतो ताजे आणि लाल रंगाचेच टोमॅटो घ्या, त्यामुळे या पदार्थाला अप्रतिम अशी चव येते. आता आपल्याला काय करायचं, हे टोमॅटो चांगले स्वच्छ धुवून आणि असे बारीक कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. तर इथे मी मिक्सरला हे टोमॅटो सगळे वाटून घेतलेले आहेत. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला होईल तेवढं या टोमॅटोला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता त्यानंतर इथे एक ताट घेतलेलं आहे मी. या ताटामध्ये आपल्याला कुठलीही चाळणी ठेवायची आहे किंवा तुम्ही कपडासुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला या टोमॅटोचा सगळा असा रस काढून घ्यायचा आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला या टोमॅटोमधला सगळा असा रस काढून घ्यायचा आहे आणि जो यातला चोथा असतो तो आपण साईडला काढून घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे सगळा यातला रस मी काढून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता राहिलेला सगळं आपल्याला साईडला काढायचा आहे, हा यामध्ये नाही ॲड करायचा. आता या रसामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आणि हळद घालायची आहे. तर हे लाल तिखट काश्मीरी लाल तिखट आहे, जास्त असं लाल तिखट नाही आहे. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा पेरी पेरी मसाला घातला आहे. यामुळे या पदार्थाला खूप छान अशी टेस्ट येते, त्यामुळे नक्की घाला. आता हे मिश्रण आपल्याला मसाले घातल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि अर्धी वाटी इथे आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे. तर यामुळे या पदार्थाला अप्रतिम अशी चव येते तांदळाच्या पिठामुळे आणि पदार्थसुद्धा मस्त बनून तयार होतो. आता आपल्याला या पिठाला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे. आपल्याला यामध्ये एक्स्ट्रा पाणी टाकायची काहीच गरज पडत नाही. एवढ्या पाण्यामध्येच हे पीठ मळून असं छान तयार होतं. तर याला आपण 10 मिनटे साईडला ठेवायचं आहे. घट्ट असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आणि 10 मिनटानंतर याचे आपण 4 असे मी गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. तर आता आपण यावरती तांदळाचं किंवा मग गव्हाचं पीठ ॲड करू शकतो आणि अशा पद्धतीने याला लाटून घ्यायचं आहे. होईल तेवढं याची पोळी पातळ आपल्याला अशी लाटून घ्यायची आहे. त्यानंतर इथे चमच्याच्या साहाय्याने किंवा मग कुठला तुमच्याकडे फोक असेल त्या साहाय्याने आपल्याला याला असं आकार देऊन घ्यायचा आहे. याच्यावरती असं टोचून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला जो पदार्थ आहे ना, तो बनून एकदम छान तयार होईल. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे कट्स दिलेले आहेत. अगदी आपण पॅकेटमधले नाचो खातो ना, त्या पद्धतीने हे मी इथे कट करून घेतलेले आहेत. आता त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल सुरुवातीला जास्त असं गरम करायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. कमी गॅसवरती आपल्याला हा पदार्थ छान असा तळून घ्यायचा आहे, जेणेकरून हा पदार्थ एकदम क्रंची आणि क्रिस्पी बनून तयार होईल. आता याला 2 मिनिटानंतर हलवायचं आहे. लगेच जर हलवलं तर हे एकमेकांना चिटकतात, त्यामुळे 2 ते 3 मिनिटानंतर याला हलवून घ्यायचं आहे. तर हे पहा, तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे. तर आता आपण याला बाहेर काढून घेऊया. तुम्हाला मी दाखवते याचा रंग किती सुरेख आलेला आहे. आता मी याच पद्धतीने सगळे नाचो तळून घेते आहे. आता यावरती आपल्याला पेरी पेरी मसाला ॲड करायचा आहे. तर मंडळी, तुम्ही या पदार्थाला काय नाव द्याल हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तुम्ही याला टोमॅटोचे चिप्स देखील म्हणू शकता किंवा मग आपण पॅकेटमधले नाचो खातो ना बाहेर, अगदी त्याच पद्धतीने हे चवीला बनून तयार होतात. तर आता सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील लागलेल्या आहेत आणि मुलं आपल्याला मधल्या वेळेत खायला काहीतरी मागतच असतात. तेव्हा आपण बाहेरचा पदार्थ न देता घरीच जर अशा पद्धतीने बनवून दिलं तर ते नक्कीच आवडीने खातील. तर मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा.
व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल आणि अजूनही पेजला फॉलो नसेल केले तर पटकन फॉलो करून घ्या. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.